तर या बापांना मृत्यूला कवटाळण्यापूर्वी लेकीसाठी एक भावनिक पोस्ट केली होती। यामध्ये नागरगोच यांनी नेमकं काय म्हटलंय बघूया। श्रावणी बाळा, तुझ्या बापूला झालंस तर माफ कर। मी माफी मागायच्या पण लायकीचा नाही। बाळा, तुझ्या बाबतीत मी खूप स्वप्न पाहिली होती, पण त्या स्वप्नांना स्वप्नातच ग्रहण लागलं। कधी मी कुणाला 2 रुपयाला फसवलं नाही किंवा कुणाचं कर्ज पण घेतलं नाही। श्रावणी, तुला अजून काही कळत नाही। तुझं वय आहेच किती? 3 वर्ष। तुला काय कळणार? ज्यांना कळायला पाहिजे त्यांना बापू कधी कळला नाही। बाळा, बापूंनी कधीच कुणाचं नुकसान केलं नाही, सर्वांसोबत चांगला वागला। पण या नालायक राक्षस लोकांनी माझा छळ केला। 18 वर्ष झालं काम करतोय, अजून मला पगार नाही। आता पुढे काय करायचं त्यावर विक्रम बाप्पा म्हणाले, तू फाशी घे, म्हणजे तू मोकळा आणि मी पण। दुसरं, तुझ्या जागेवर कर्मचारी भरायला मोकळा। हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि त्यानंतर या लोकांनी मला त्रास देण्यास सुरुवात केली। श्रावणी बाळा, हे सर्व राक्षस आहेत। या राक्षसामुळेच मी तुझ्यापासून दूर जातोय।